पुढल्या बातमीकडे दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, राष्ट्रवादी कार्यालयात फलक झळकले। जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयामधले हे फलक आहेत। अजित पवारांचं मुख्यमंत्री म्हणून जळगावमध्ये फलक लागलेत। अजित पवारांच्या या फलकांमुळे चर्चांना उधाण आलंय। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव दौऱ्यावर आहेत आणि या जळगाव दौऱ्यावरती मुख्यमंत्री म्हणून त्यांचे फलक लागले। या फलकांची चर्चा आता जळगावात सुरू आहे। अजित पवारांच्या या फलकांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा असं आवाहन जळगावच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना केलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। जुगल, राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आज उत्साहात असणार आहेत कारण अजित पवार आज जळगावमध्ये आहेत। मात्र अशा पद्धतीचे फलक लावून हे पदाधिकारी कार्यकर्ते काय सिद्ध करू पाहत आहेत? नक्कीच या ठिकाणी जळगावात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचा दौरा आहे। या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी पक्षाचं संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी अजित पवार जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे। याच आशयाचे फलक आज जळगावातील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर लागलेले आहे की दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, विठोबा माऊली चरणी प्रार्थना करतो, अशा आशयाचे फलक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी हे बॅनर या ठिकाणी लावलेले आहे व पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री व्हावे या चर्चांना उधाण आलेलं आहे। प्रशांत सर, नक्कीच जुगल, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान जळगावमध्ये देखील बॅनरबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीच्या धोरणांवरती खोचक सवाल उपस्थित झाले। आकाशवाणी चौकातील बॅनर चर्चेचा विषय बनले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरातील आकाशवाणी चौकामध्ये लावलेल्या या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात तुपाशी आणि खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी। आता आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्या पाशी? अजित पवार तुम्ही खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार कशी? असा खोचक सवाल या फलकांमधून विचारण्यात आला। त्यामुळे हे फलक नेमके कोणी लावले याची चर्चा आता शहरात रंगली आहे। दरम्यान अजित